नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षिकेंनो, टिप्स फॉर टीईटी मध्ये मी अक्षयकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। नुकतीच आपली विथ इंटरव्ह्यूची निवड यादी लागली आणि त्यात अशा काही गोष्टी घडल्या की आकलनाच्या पलीकडे होत्या। मग ह्या अशा काय गोष्टी घडल्या की विथ इंटरव्ह्यूचा जो राऊंड लागला आणि त्याच्यामधलं मेरिट पाहिल्यानंतर सर्वांना धक्का बसला। हे मेरिट खूप हाय लागलं, म्हणजे जेवढी आपण अपेक्षा केली त्याच्यापेक्षा जास्त लागलं होतं। म्हणजे ह्याच्यामध्ये पूर्णपणे भ्रमनिरास झाला। मग हा विथ इंटरव्ह्यूच्या राऊंडमध्ये अशा काय गोष्टी घडल्या त्याच गोष्टी संदर्भात आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत। मग ह्या अशा काही गोष्टी घडल्या त्यामुळं खूप जणांचं जे काही स्वप्न होतं ते स्वप्न पूर्वत्वास गेलं नाही आणि खूप जणांना धक्का बसला। म्हणजे असं वाटू लागलं की आता हे शिक्षक भरतीपासून दूर गेलं पाहिजे, शिक्षक भरतीचा नाद सोडला पाहिजे। बऱ्याच जणांना 120 मार्क, 124 मार्क, 140 मार्क, 135 मार्क असे चांगले मार्क असून सुद्धा विथ इंटरव्ह्यूच्या राऊंडमध्ये एकही शाळा आली नाही। बऱ्याच जणांना हजार प्रेफरन्स होते, 130 मार्क होते, 1000 प्रेफरन्स होते। सर्व प्रेफरन्स देऊन सुद्धा साधी अंशतः अनुदानित किंवा कायमस्वरूपी विना अनुदानित अशी सुद्धा शाळा आलेली नाहीये। मग अशा का गोष्टी घडल्या त्या सर्वांचं विश्लेषण आपण एकदम सविस्तरपणे आजच्या या व्हिडिओमध्ये करणार आहोत। म्हणजे जेणेकरून ज्यावेळेस आपला सेकंड फेज येईल त्यावेळेस आपल्याला ह्याची संपूर्ण माहिती होईल आणि सेकंड फेजच्या वेळेस आता जो काही घोळ झाला, ह्या ज्या काही गोष्टी घडल्या त्या गोष्टी सेकंड फेजला घडू नये ह्यासाठी आपल्याला पावलं उचलता येतील। तर आता अवांतर चर्चा न करता आपण डिटेलमध्ये हा व्हिडिओ पाहू। तर पहिली गोष्ट अशी आहे की मेरिट हाय लागण्याचे कारण जे आहे त्याच्यातली पहिली गोष्ट अशी आहे जी की एकाच 10 उमेदवार म्हणजे एका जागेसाठी 10 उमेदवार असं आहे आणि प्रत्यक्षात तसं घडलं। पण आपला इथं भ्रम काय झाला होता, एका जागेसाठी 10 उमेदवार म्हणजे एक जागा आहे त्याला 10 उमेदवार तसं ते पाठवलं। मग इथं जागा होत्या 4879। मग आपण या जागेचं 4879 गुणिले 10 केलं आणि 48790 उमेदवार असे या जागेसाठी पात्र असतील असं कॅल्क्युलेशन झालं। सगळीकडेच झालं असं कॅल्क्युलेशन झालं, पण प्रत्यक्षात काय झालं हो, प्रत्यक्षात फक्त 7805 उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवलं गेलं। इथं झाला सर्वांचा मोठा भ्रमनिरास। म्हणजे जी काही आपण अपेक्षा करत होतो की मेरिट 90 पर्यंत येईल, 80 पर्यंत येईल किंवा जे 100 पर्यंत आहेत, जे 2-3 मार्काने राहिलेले आहेत, 4 मार्काने राहिलेले आहेत त्यांना विथ इंटरव्ह्यूच्या राऊंडमध्ये संधी भेटेल अशा ज्या अपेक्षा होत्या त्या सर्व धुळीस मिळाल्या। कुठल्या गोष्टीमुळं की एका जागेसाठी 10 उमेदवार आहेत, एका जागेसाठी 10 उमेदवार बोलले, पण त्यांनी कसे उमेदवार बोलवले, तोच एक उमेदवार 10 संस्थेवर जाणार। मग जो 10 संस्थेवर दुसरा उमेदवार जाणार आहे तो इकडल्या संस्थेवर सुद्धा येणार, फक्त अल्टरनेट केलं त्यामुळे इतर उमेदवारांना संधी भेटली नाही। मग जो काही आपल्या मनामध्ये सगळ्यात मोठा भ्रम होता की 48790 उमेदवारांना संधी भेटणार, पण प्रत्यक्षात तसं झालं नाही। प्रत्यक्षात झालं फक्त 7805 उमेदवारांना बोलवलं गेलं। मग ह्याच्यापेक्षा आणखीन एक महत्त्वाची गोष्ट काय झाली की टोटल जागा होत्या 4879, पण याच्यामध्ये काय झालं की आणखीन 11 संस्था या अशा होत्या की या भरती प्रक्रियेमध्ये नको म्हटले। ते त्यांनी जाहिरात टाकली पण ऐन टायमाला त्यांनी न्यायालयाची मदत घेऊन या भरती प्रक्रियेतून माघार घेतली। त्यामुळे टोटल जागा झाल्या म्हणजे त्यांच्या 43 जागा कमी होऊन राहिल्या, फक्त 4836 जागा राहिल्या व त्याच 4836 जागांसाठी 7805 उमेदवार बोलवले गेले। मग इथं प्रमाण कसं झालं, एका जागेसाठी 1.5 उमेदवार सुद्धा बोलवले गेले नाहीत असं उमेदवार झालं। पण प्रत्यक्षात काय ठिकाणी काय झालं, एक जागा आहे त्या एका जागेसाठी 10 उमेदवार गेले, 2 जागा आहेत त्या 2 जागेसाठी बरोबर 20 उमेदवार गेले। पण काही ठिकाणी काय झालं, एक जागा आहे त्या एका जागेसाठी एकच उमेदवार बोलवला गेला, काही ठिकाणी 4 जागा आहेत त्या ठिकाणी 36 उमेदवार बोलवले गेले। असं सगळं गणित लागलं गेलं। त्यामुळं जे काही
1-2 मार्काने राहिले होते, 4 मार्काने राहिले होते, त्यांना विथ इंटरव्ह्यूची आस लागली होती, त्यांना याच्यामध्ये संधी भेटेल असं वाटत होतं, पण प्रत्यक्षात तशी संधी भेटली नाहीये. मग याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा दुसरं कारण आहे की जो ऑप्टिंग आउटचा मुद्दा होता त्याला जास्त प्रतिसाद भेटलेला नाहीये. जरी बऱ्यापैकी प्रतिसाद भेटला पण इतकाही चांगला प्रतिसाद भेटला नाही की बाकीच्यांना संधी भेटेल. मग आता इथं नेमका घोळ काय झालेला आहे तो समजून घ्यायला हवं की ऑप्टिंग आउटचा जो काही मुद्दा होता तो क्लिअर झाला. त्यांनी येस केलं, ज्यांना यायचं होतं त्यांनी येस केलं, ज्यांना यायचं नव्हतं त्यांनी नाही केलं. पण इथं काही बारकाव्या गोष्टी आहेत त्या समजून घेणं गरजेचं होतं. मुळात आपल्या जागा किती होत्या? 4836. मग ह्या 4836 पैकी 11वी ते 12वीच्या जागा किती होत्या हो? 1135 जागा होत्या. मग आता ह्या 1135 जागांचं झालं काय? तर काय झालं, आपली जिल्हा परिषदची म्हणजे विनामुलाखतची जी शिक्षक भरती झाली ती फक्त 10वी पर्यंतची होती. मोस्टली 9वी पर्यंतचीच असल्या तर जमा होती, ते आपण मोजक्याच जागा होत्या. मग ह्या विथ इंटरव्ह्यूच्या राऊंडसाठी काय झालं, ह्या 1135 जरी जागा असल्या मग इथं काय झालं, जे विना मुलाखतला लागले, जे 1ली ते 5वीला लागले, 6वी ते 8वीला लागले आणि 9वी ते 10वीला लागले, पण अशांचं शिक्षण खूप झालेलं होतं. 11वी ते 12वीला सुद्धा पात्र होते आणि यांचे मार्क्स सुद्धा चांगले होते. मार्क्स चांगले असून ते खालच्या वर्गाला लागले, पण अशांनी विथ इंटरव्ह्यूच्या राऊंडमध्ये ऑप्टिंग आउटला प्रतिसाद दिला नाही. ते या भरती प्रक्रियेमध्ये सहभागी झाले आणि असे उमेदवार सर्वच्या सर्व हे 11 ते 12ला पात्र ठरले. मग जे आता 1-2 मार्काने राहिली होती, 3 मार्काने राहिले होते, ह्यांच्यापर्यंत मेरिट आलंच नाही. मग आता हे 1135 जागा दिसायला जरी आपल्याला भरपूर दिसत असल्या तरी ह्याच्या मागचं गणित समजणं गरजेचं आहे. ह्या 1135 जागा कशा आहेत व 11वीच्या आहेत, 12वीच्या आहेत. त्यातल्या त्यात ह्या सर्व प्रवर्गाच्या आहेत. म्हणजे जेवढे काही प्रवर्ग आहेत, ST आहेत, SC आहे, OBC आहे, EWS आहे, ओपन आहे, असे जे काही प्रवर्ग आहेत ह्या सर्व जागा त्या प्रवर्गाच्या, त्यात महिलाच्या, पुरुषाच्या आणि त्यातल्या त्यात प्रोजेक्ट अफेक्टेड जे आहेत त्यांच्या सुद्धा ह्याच्यामध्ये जागा होत्या. मग हे वेगवेगळं आरक्षण झालं, वेगवेगळ्या कास्टच्या जागा झाल्या आणि त्यातल्या त्यात सर्वात जास्त महत्त्वाचा मुद्दा इथं हा होता की ह्या जागा सायन्सच्या होत्या, कॉमर्सच्या होत्या आणि आर्ट्सच्या होत्या. ह्या 3 मेन माध्यमाच्या होत्या आणि या 3 मेन माध्यमापैकी प्रत्येक शाखेच्या वेगवेगळ्या विषयाच्या जागा होत्या. आता आर्ट्स असेल तर त्याच्यामध्ये मराठी आहे, हिंदी आहे, इंग्लिश आहे, सामाजिक शास्त्र आहे, इतिहास आहे, भूगोल आहे, राज्यशास्त्र आहे, अशा वेगवेगळ्या विषयाच्या जागा होत्या. ह्या वेगवेगळ्या विषयाच्या जागा वेगवेगळ्या प्रवर्गाला, वेगवेगळ्या आरक्षणाला विभागल्या गेल्यामुळे काही मोजक्या जागा आल्या आणि काही कास्टला किंवा काही विषयाला ह्या जागाच भेटलेल्या नाहीयेत. मग तसं सायन्सचंही तसंच झालं. काही ठिकाणी मॅथ्स सायन्सच्या उमेदवार भरपूर असून सुद्धा जागांची कमतरता. आता ही जागांची कमतरता आता सरळ दिसतं की मॅथ्स सायन्सच्या जागा भरपूर आहेत, पण काही विशिष्ट प्रवर्गाच्या जागा नसल्यामुळे त्यांना 140 मार्क असून सुद्धा मॅथ्स सायन्सवाले लागले नाहीयेत. मग कॉमर्सचं सुद्धा झालं तसंच. इथं भरमसाठ उमेदवार होते. कॉमर्सवाल्यांना प्राथमिकच्या वर्गांना तर चान्सच भेटत नाही आहे, त्यांना 11वी 12वीलाच असतो आणि त्यातल्या त्यात इथं भरपूर मार्क्स घेणारे होते. मग ते फक्त वरचेच लागले, त्याही मोजक्या जागा असल्यामुळे. मग 11वी ते 12वीला कसं झालं, जे हायर मार्क घेणारे होते तेवढेच फक्त लागले. त्यामुळं 11वी 12वीला कुणालाही संधी भेटली नाही. म्हणजे जे प्राथमिकला लागले, माध्यमिकला लागले, अगोदर जे लागले होते विनामुलाखत आणि जिथपर्यंत मेरिट आलं होतं तिथंच मेरिट राहिलं, हल्लं नाही, काय नाही. उलटं जास्त 11वी 12वीचं लागलं, कारण काही फक्त 11वी ते 12वीलाच पात्र होते आणि ते ह्याच्यामध्ये लागून गेले. त्यामुळं जे काही विथ इंटरव्ह्यूचे राऊंड बघत होते त्यांना 11वी ते 12वीला संधीच भेटली नाही. मग आता ह्याच्यामध्ये असे सुद्धा होते की जे प्राथमिकला लागलेत, माध्यमिकला लागलेत, पण ते 11वी ते 12वीच्या मेरिटमध्ये सुद्धा बसले नाहीत, असा सुद्धा विषय झालेला आहे. मग आता दुसरी गोष्ट येते की 1ली ते 10वीच्या जागा.
ह्या पहिली ते 10वीच्या जागा होत्या 3701. मग ह्या जागा ह्याच्यामध्ये कशामध्ये आल्या, सर्व प्रवर्ग. मग पहिली ते 5वीची असतील त्याच्यामध्ये सगळ्या प्रवर्गाच्या प्रत्येक कास्टच्या, मग त्याच्यामध्ये प्रत्येकाचं आरक्षण वेगवेगळं ह्याच्यामध्ये डिवाइड गेल्या. मग बोटावर मोजण्या इतक्याच प्रत्येकाच्या प्रवर्गाला जागा आल्या. आणि 6वी ते 8वीचं सुद्धा प्रत्येक विषयाच्या जागा, प्रत्येक माध्यमाच्या जागा, प्रत्येक मीडियमच्या जागा, मग प्रत्येक विषय झाला, प्रत्येक कास्ट झालं, प्रत्येकाचं वेगवेगळं आरक्षण झालं. मग प्रोजेक्ट अफेक्टेडच्या वेगळ्या झाल्या, वेगवेगळ्या आरक्षण आहे त्यांच्या वेगळ्या झाल्या. ह्यामुळं बोटावर मोजण्या इतक्या जागा राहिल्या. आणि जे काही इंग्लिश विषयासाठी होतं त्यांचं तर मेरिट हायच राहिलं. सामाजिक शास्त्रांचं होतं तिथलं तर मेरिट बिलकुलही हल्लं नाही आहे. उलट विनामुलाखतपेक्षा मुलाखतीचं मेरिट हे जास्त लागलं, कारण जागा ह्या खूप कमी होत्या. आणि जेवढ्या जागा आल्या त्या प्रत्येक कास्टला, प्रत्येक आरक्षणाला, प्रत्येक विषयाला विभागल्यामुळं बोटावर मोजण्या इतक्याच जागा राहिल्या. ही आहे रियालिटी. ह्यामुळं विथ इंटरव्ह्यूचं मेरिट हल्लं नाही तर उलट जास्त लागलं. अशा गोष्टी होत्या. जागांची कमतरता, जेवढ्या जागा आल्या त्या प्रत्येक कास्टला, प्रत्येक विषयाला, पुन्हा प्रत्येक आरक्षणाला अशामुळे विभागल्या गेल्या. ह्याच्यामुळं पहिली ते 12वीचं विथ इंटरव्ह्यूचं राऊंडचं जे मेरिट आहे ते हाय लागलं. मेन कारण जे पहिले आपण एकाच 10 उमेदवाराचे ते पाहिलं, प्रत्यक्षात जे उमेदवार होते कुणाला संधी भेटली ते पाहिलं, ऑप्टिंग आउटचा जो प्रतिसाद होता, प्रतिसाद भेटून सुद्धा कशामुळं मेरिट जास्त हाय लागले ते पाहिलं. आणि सर्व जे हायर मार्कवाले होते ते वरच्या वर्गावर लागले. आणि जे विथ इंटरव्ह्यूच्या राऊंडसाठी प्रतीक्षा करत होते त्यांना संधी बिलकुलही भेटलेली नाहीये. मग इथे झालेलं काय आहे, मेरिट हे पूर्वीप्रमाणे ते त्याच्यापेक्षा वरती म्हणजे जास्त लागलेलं आहे. आता ह्याच्यामधल्या महत्त्वाच्या गोष्टी काय होत्या, हो, विषयानुसार जागा कमी. आता प्रत्येकाच्या कास्टला, प्रत्येकाच्या माध्यमाला सगळ्या जागा आल्या, पण विषयानुसार जागा ह्या कमी आल्या. आणि त्यातल्या त्या कास्टनुसार सुद्धा जागा ह्या खूपच कमी आल्या. कारण होत्याच प्रत्यक्षात जागा 4836 ह्या सगळीकडे डिवाईड झाल्या. पहिली ते 5वी, 6वी ते 8वी, 9वी ते 10वी, 11वी ते 12वी अशा गोष्टी झाल्या. मग आता ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय घडली, हो, सेम मार्क्सवाले जे आहेत त्यांची संख्या आहे खूप होती. त्यामुळं मेरिट हलायचं नावच घेतलं नाही, आहे तिथं त्याच्यापेक्षा जास्त गेलं. आणि आता विथ इंटरव्ह्यूचा जो काही राऊंड लागलेला आहे त्याचा कन्वर्ट राऊंड लागेल का असा सुद्धा प्रश्न पडलेला आहे. तर याची शक्यता थोडीफार कमी आहे. जरी लागला तरी हा खूप कमी जागेसाठी असेल, कारण याच्यामध्ये बऱ्यापैकी उमेदवार दिलेले आहेत आणि एका जागेसाठी 10 उमेदवार असल्यामुळं ह्या जागा भरल्या जाण्याची दाट शक्यता आहे. भलेही याच्यामध्ये ऑप्टिंग आउट म्हणजे जे ऑलरेडी लागलेले आहेत पण त्यांनी सुद्धा सहभाग घेतलेत, मग ते जाणार नाहीत. ते जरी नाही गेले तर त्याच्या खालचे जे उमेदवार आहेत ते तिथं लागून जातील. त्यांनी नाही म्हटलं त्याच्या खालचा जो आहे ते घेणार, त्यांनी नाही म्हटलं तर त्याच्या खालचा जो आहे तो लागेल. अशामुळे त्या जागा भरले जाण्याची शक्यता आहे. फक्त क्वचितच जागा ह्या शिल्लक राहतील. त्यामुळे कन्वर्ट राऊंड ह्याचा लागेल न लागेल ह्याची आत्ता शक्यता सांगता येत नाही. मग ह्याच्यामध्ये शिकायला काय भेटलं, शिकायला हेच भेटलेलं आहे की दिसायला आपल्याला 4800 जागा दिसल्या असल्या तरी प्रत्येक विषयाला, प्रत्येक कास्टला आणि प्रत्येकाच्या ह्याच्यानुसार ह्या जागा बोटावर मोजण्या इतक्याच होत्या. मग आता आपल्याला काय करायला हवं की जो काही आता सेकंड फेज येणार आहे ह्या सेकंड फेजमध्ये अशा गोष्टी होता कामा नये. ह्यासाठी आपल्याला पुरावा करणं आवश्यकच आहे. म्हणजे ज्यावेळेस सेकंड फेज येईल त्यावेळेस ह्या गोष्टी घडू नये. म्हणजे जे काही पहिल्यांदा विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये म्हणजे विनामुलाखतमध्ये लागलेले आहेत त्यांना विथ इंटरव्ह्यूच्या राऊंडमध्ये कदापि सहभागी करून घेतलं जाणार नाही. ह्यासाठी काहीतरी करायला हवंच. यासाठी नियम बनवायला हवाच. कारण आता जो काही पहिला टप्पा होता तो पूर्ण टप्पा झालेला आहे, पण जो काही दुसरा टप्पा येणार आहे याच्यामध्ये अशा गोष्टी घडू नये. जो काही पहिले अगोदर विनामुलाखतमध्ये लागलेले आहेत त्यांना मुलाखतमध्ये कदापि संधी देता कामा नये. नाहीतर मग हे मेरिट तिथंच खेळत राहणार आहे. एकाच जागेवर त्याच जागेवर सगळे उमेदवार खेळत राहणार आहेत. मग मेरिट आणखीन सुद्धा तिथंच राहील, हलणार सुद्धा नाही. आता ह्याच्यामध्ये आपल्याला करायला काय हवं, जो काही सेकंड फेज होणार आहे त्याच्यामध्ये विथ इंटरव्ह्यूच्या जागा ह्या 7 ते 8,000 जागा कशा येतील, कशा संस्था सहभागी होतील ह्याच्याकडे लक्ष दिले पाहिजे. ह्याच्यासाठी
प्रयत्न केला पाहिजे आणि त्यातल्या त्यात जे काही 10% कपात केलेले आहेत त्यासुद्धा जागा आल्या पाहिजेत व पात्र अपात्र गैरहजर ह्या सुद्धा राहिलेल्या जागा अशा जर जागा सेकंड फेजमध्ये आल्या तर बऱ्याच उमेदवारांना संधी भेटेल आणि 10 ते 12,000 जागांचा जर राऊंड लागला तर खूप चांगलं होईल। आणि एक नियम बनवून घेतलाच पाहिजे जो पहिल्यांदा लागलेला आहे त्याच गुणांच्यावर आधारित मुलाखत राऊंडमध्ये येता कामा नये किंवा जो एका वर्गावर एका मार्काच्या आधारावर लागलेला आहे तो वरच्या वर्गावर त्याच मार्कावर लागता कामा नये। आता जरी ह्या वर्गावर लागलं 1ली ते 5वीच्या तर 6वी ते 8वीच्या वर्गावर येण्याचा तसा नियम आहे, पण हा नियम बदलायला हवा कारण तेच उमेदवार तिथल्या तिथं फिरत आहेत आणि बाकीच्यांचं नुकसान होत आहे। जरी आता सेकंड फेजमध्ये सुद्धा नाही झालं तर शेवटचा पर्याय आहे ते आहे म्हणजे थर्ड टेटमध्ये जास्तीत जास्त मार्क घेऊन आपली जागा सेफ करणं। कारण इथं पाहिलेलं आहे 140 मार्क्स पडून सुद्धा माणूस सेफ नाही आहे। त्यासाठी ज्यावेळेस थर्ड टेट येईल त्यावेळेस जास्तीत जास्त मार्क घेऊन आपली जागा सेफ करणं गरजेचं आहे। आता भलेही ज्यांच्या मनामध्ये प्रश्न येत असतील की थर्ड टेट कधी होईल, होतच नाही, भरतीचा नाच सोडलेला बरा, तर तुम्ही सोडा, काही हे नाही आहे। ज्यांचं वय आहे, ज्यांचं अद्यापही क्रॉस झालेलं नाही आहे, त्या अद्यापही हे वाट पाहून चांगले मार्क्स घेऊन या भरतीमध्ये राहू शकतात, त्यांनी तसा प्रयत्न केलेला बरा। असो, एवढे सगळे कारण होते की ह्या कारणामुळं आपलं मेरिट हाय लागलेलं आहे। मग आता एवढं सगळं मेरिट हाय लागल्यामुळं सगळ्यांचा भ्रमनिराश झाला, सगळे निराशेमध्ये आहेत, तर निराश होऊन काही उपयोग नाही आहे। आता आपल्याकडे आहे सेकंड फेज, त्या सेकंड फेजकडे जास्त लक्ष देणं गरजेचं आहे आणि त्याच्यापेक्षा महत्त्वाचे आहे थर्ड टेट। ज्यांचं अद्यापही वय कमी आहे ते थर्ड टेट देऊ शकतात, त्यांना शिक्षक भरतीमध्ये शिक्षक व्हायचंच आहे, त्यांनी थर्ड टेटचा विचार करा आणि सेकंड फेजची वाट बघण्यापेक्षा थर्ड टेटचा अभ्यास केलेला कधीही बरा। असो, जेवढ्या काही गोष्टी होत्या त्या सगळ्या सांगितलेल्या आहेत आणि आता जो काही शिक्षक भरतीचा मुद्दा आहे, विथ इंटरव्ह्यूचा राऊंड, विना इंटरव्ह्यूचा राऊंड, ह्याच्यामधल्या जे काही महत्त्वाचे अपडेट येतील ते हळूहळू आपण नंतर सांगू। पण आता पुढल्या व्हिडिओपासून आता जास्तीत जास्त फोकस हे शिक्षक पात्रता परीक्षेवर असेल, त्याची काही सर्वांची महत्त्वाची माहिती आणि त्यानंतर नोट्सचे व्हिडिओ हे यायला चालू होतील। आता TET कधी होईल, TET कधी का होईना, आपण आता शिक्षक पात्रता परीक्षेचे नोट्स आणि त्याची महत्त्वाची माहिती पुढल्या व्हिडिओपासून टाकायला सुरुवात करू। तर ठीक आहे, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच ठीक आहे। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ पाहून तुमचा काही फायदा झाला आहे असं वाटत असेल तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। लाल रंगामध्ये सबस्क्राईब बटन आहे ते दाबा, त्यानंतरची जी घंटी आहे ती सुद्धा दाबा व ऑल नोटिफिकेशन बेल सिलेक्ट करा, म्हणजे जेणेकरून सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वपर्यंत तुमच्यापर्यंत येतील। तर ठीक आहे, पुन्हा भेटू पुढल्या एका व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वपूर्ण माहिती घेऊन।